डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणातून समाज घडविण्यासाठी संकल्पना घेऊन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे संपूर्ण सरकार आदर्श शिक्षण योजनेकडे काटेकोरपणे लक्ष देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। अलीकडच्या काळात ही ओरड होती की गावखेड्यातील शाळेत पटसंख्या कमी असल्यामुळे ही शाळा सरकार बंद करणार आहे किंवा कोणत्या खाजगी शिक्षण संस्थेला देणार आहे। या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारनं गांभीर्यानं लक्ष देऊन अशा सर्व शाळांना 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून आदर्श ग्राम शाळा धोरण अंतर्गत पहिल्या टप्प्यात 4 शाळांची निवड करण्यात आली आहे। यात देवळीजवळील आडेगाव येथील शाळेचा सुद्धा समावेश आहे आणि अजून टप्प्याटप्प्याने निवड करणार असून या शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे। सोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सीमसी शाळांची निवड करून सर्वांना योग्य शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची लोकाभिमुख भाजप महायुती सरकार करणार आहे। या माध्यमानं शिक्षणातून आदर्श समाज निर्मिती हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल। या पत्रकार परिषद एका प्रसिद्ध वाहिनीचे पत्रकाराने पालकमंत्री पंकज भोयर यांना पुणे येथील दीनानाथ मंगेश हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकरणावर विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाषणाबद्दल विचारलं असताना मंत्री महोदयांनी म्हटलं की गृहमंत्रींनी तातडीनं चौकशीचा निर्णय प्रशासनाला देऊन प्रक्रियेला सुरुवात केली आहे। या प्रसंगी आमदार राजेश बकाणे, जिल्हाध्यक्ष गफाट ओबीसी राज्य अध्यक्ष संजय गाते, शिक्षण अधिकारी भडंग मॅडम मंचावर उपस्थित होते। ज्यांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी वारंवार आपण लोकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वार्तालाप देखील करायचा होता। आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा विषय जो येणाऱ्या 14 तारखेला आपण सर्वजण जाणतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आपल्या भारत देशामध्ये शिक्षणाचं महत्त्व, समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे। हाच विषय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 476 ह्या मॉडेल स्कूल आदर्श शाळा म्हणून विकसित त्या ठिकाणी करण्यात येत आहेत। या मॉडेल स्कूल योजनेला नाव सरकारतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असं देण्यात आलेलं आहे। आता अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ही योजना चालू आहे, परंतु पालकमंत्री म्हणून मी जेव्हा ह्या वर्धा जिल्ह्याची सूत्र हातात घेतली तर आपल्या वर्धेमध्ये मंजूर झालेल्या 8 आदर्श शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित करण्याकरता त्या शाळा ज्याच्याकरता इमारतीकरता निधी आम्ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि या 8 शाळांची निवड म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, ह्या प्रत्येक एका तालुक्यातल्या एका शाळेची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि ही निवड करत असताना त्या शाळेचा एकंदरीत संपूर्णपणे विकास करून एका तालुक्यामध्ये एक आदर्श शाळा त्या ठिकाणी तयार करायची आणि त्यापासून मग तालुक्यातल्या इतर सर्व शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनी ती शाळा बघून आपापल्या भागातल्या तालुक्यातल्या इतर शाळा विकसित कराव्या, हा त्यामागचा उद्देश होता। ह्या ज्या 8 शाळांची निवड झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद आर्वी तालुक्यातली, आष्टी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थार, आपल्या देवळी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव, हिंगणघाट तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव, कारंजा तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावली खुर्द, समुद्रपूर तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगरूळ, सेलू तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चानकी आणि आपल्या वर्धा तालुक्यातली आंजी या गावातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अशा 8 शाळांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली। आणि या 8ही शाळांकरता आपण त्या ठिकाणी राज्य सरकारकडून इमारत बांधकामाकरता निधी मिळविला। एक वेळा इमारत तयार झाली म्हणजेच त्या ठिकाणी शाळेचं पूर्ण काम झालं असं होत नाही। आपण जर का बघितलं असेल तर मागच्या काही वर्षामध्ये पालकांचा कल हा त्यांच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश न देता खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे।
आणि याची परिणिती अशी झाली की आपल्या शासकीय शाळातली पटसंख्या ही कमी 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 त्या ठिकाणी होत गेली. शिक्षक देखील त्या ठिकाणी एक्सेस ठरू लागले आणि पालकांचा आणि स्वतः विद्यार्थ्यांचा कल देखील त्या ठिकाणी खाजगी शाळांकडे वाढलेला आपण सर्वांनी बघितला. मग याची कारणमीमांसा जेव्हा करण्यात आली की असं का बरं होत आहे की खाजगी शाळांमध्ये जेव्हा एवढे चांगले शिक्षक आपल्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत, चांगल्या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून जेव्हा शिक्षणाच्या सोयी नव्हता तेव्हापासून ह्या शासकीय शाळा कार्यरत आहे. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, फुलगाव, वर्धा.